हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या रेकॉर्डेड लेक्चर सिरीजमध्ये. या भागामध्ये आपल्याला एक फेमस डॉक्ट्रिन पाहायची आहे. त्या डॉक्ट्रिनचं नाव आहे ॲक्टस नॉन फॅसिट रियम निसी मेन्सिट्रिया. याला आपण सिम्पल मेन्सरियाची डॉक्ट्रिन असं म्हणतो. आता ही जी काही डॉक्ट्रिन आहे हे BNSमध्ये येते नवीन, किंवा क्रिमिनल जे काही गुन्हे असतात त्याच्यामध्ये येणारी एक फेमस डॉक्ट्रिन आहे. आता ही जी काही डॉक्ट्रिन आहे याचा साधा अर्थ असा आहे की कृती व्यक्तीला दोषी बनवत नाही. जोपर्यंत दोषी मनोभावना किंवा गुन्हेगारी मनस्थिती उपस्थित नाही, म्हणजे कोणत्याही व्यक्तीने एखादी चुकीची काम केलं असेल किंवा कृती केली असेल जे कायद्याने चूक होती किंवा कायद्याने तो गुन्हा होता, तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला दोषी ठरवू शकत नाही. मात्र अशी गोष्ट केल्यानंतरही आपल्याला हे पाहणं फार महत्त्वाचं असतं की अशी गोष्ट त्या व्यक्तीनं गुन्हेगारी मनस्थितीमध्ये केली का आहे, त्याची इंटेन्शन तसं होतं का, म्हणजे इंटेन्शन तपासण्याचा, हेतू तपासण्याचा, उद्देश तपासण्याचा जो काही अर्थ असतो तो अर्थ हा डॉक्ट्रिनमध्ये पूर्ण केला जातो. आता ही जी काही डॉक्ट्रिन आहे ना, इथं बघा ॲक्टस रियस नॉन फॅसिट्रियम आणि निसिमेन्सिट्रिया. आता ह्याच्यामध्ये दोन तत्व तुम्हाला किंवा घटक पाहायला मिळतील. एक आहे ॲक्टस रियसचं आणि दुसरं आहे मेन्स रियाचं. दुसरं कोणतं आहे? मेन्स रियाचं. आलं का? आता वन बाय वन करून आपण ह्या दोघंही घटकाला काय करणार आहोत, पाहणार आहोत, जेणेकरून ही डॉक्ट्रिन आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने समजून येईल. आता इथं माझा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला माझे हे PDF किंवा माझा हा लेक्चर आवडत असेल तर तुम्ही इथं फीडबॅक देऊ शकता. जर तुम्हाला माझी PDF पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. ओके, किंवा माझं रेकॉर्ड लेक्चर घ्यायचं असेल तरी तुम्ही याच्यावर मला संपर्क साधू शकता. ओके, तर सर्वात अगोदर आपण काय करूया, ॲक्टस रियसला पाहूया. ॲक्टस रियस याचा अर्थ आहे दोषकारक कृती. काय अर्थ आहे? दोषकारक कृती. इथं असं सांगितलेलं आहे की व्यक्तीनं कायद्याविरुद्ध कोणतीही भौतिक कृती केली असेल तर ती कृती ॲक्टस रियस मानली जाते. जसे कोणालाही ठार मारणे, चोरी करणे किंवा मारहाण करणे. आलं का लक्षात? इथं काय म्हटलेलं आहे की बाबा हे डॉक्ट्रिन असं सांगते की व्यक्तीनं, कोणत्याही व्यक्तीनं जे कायद्यामध्ये किंवा कायद्याने त्याला रोखलेलं आहे अशी भौतिक कृती केली असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ते ॲक्टस रियस आहे. मग आपल्याला माहीत आहे IPC अंतर्गत, म्हणजे आता BNS अंतर्गत चोरी काय आहे? गुन्हा आहे. ठार मारणे काय आहे? गुन्हा आहे. म्हणजे अशी काम व्यक्तीने करू नये. जर अशा व्यक्तीने म्हणजे कोणत्याही व्यक्तीने अशी काम केली तर त्याच्यावर ॲक्टसचं काय होतं, तिथं ॲक्टस लागू होतं. बघा इथं लक्षात ठेवा, ॲक्टसमध्ये व्यक्तीनं म्हटलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, वाघ जो आहे, वाघ हा काय आहे? प्राणी आहे. ओके नाही? वाघानं काय केलं? एखाद्या व्यक्तीला ठार मारलं. ओके. वाघानं काय केलं? एखाद्या व्यक्तीला ठार मारलं. तर वाघाला फाशी देता येते का? तर वाघाला फाशी देता येते का? असा प्रश्न आहे. फाशी देता येईल का वाघाला? तर वाघाला फाशी देता येत नाही. का देता येत नाही? कारण वाघ हा व्यक्ती आहे का? नाही. ह्युमन बीइंग आहे का? नाही. म्हणजे आपल्याला हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. ॲक्टस रियसमध्ये एखादी कृती जी आहे ही कायद्याविरुद्ध असेल तर ती कृती अगोदर कोणी केली पाहिजे? माणसानं केली पाहिजे. म्हणजे ह्युमन बीइंगने केली पाहिजे. म्हणजे लॉ जो आहे ह्युमन बीइंगवर काय होतो? ॲप्लिकेबल होतो. आय होप तुम्हाला ॲक्टस रियस समजला असेल. आता इथं बघा, सेकंड जे आहे ते आहे मेन्स रिया. आता मेन्स रियामध्ये असं सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्तीनं काय केलेलं आहे, बघा, कोणालाही ठार मारलेला आहे किंवा चोरी केलेली असेल किंवा काहीही ऑफेन्स केलेला असेल, जो ऑफेन्स कसा होता? कायद्याने, म्हणजे कायद्याद्वारे तुम्ही ते करू शकत नसेल, म्हणजे कायद्याने त्याला रोखलेलं आहे, असं काम केलं असेल, तर इथं हे पाहणं फार महत्त्वाचं आहे मेन्स रियामध्ये की त्या व्यक्तीनं कोणत्या हेतूने ते काम केलेलं आहे. समजा तुमच्याकडून नकळत काय केलेली आहे? चोरी झालेली आहे. आता नकळत चोरी कशी होईल बाबा? समजा तुमची बाईक होती, तुमची स्टेशनवर बाईक होती लावलेली आणि इथं दुसरी बाईक होती. तुम्हाला वाटलं ही बाईक तुमची आहे आणि तुम्ही ती बाईक घेऊन गेला. मात्र तुमची बाईक कोणती होती? तुमची बाईक ही होती A नंबरची. तर झालं का? इथं चोरी झाली का? तर इथं चोरी होत नाही. का होत नाही? कारण तुमचा हेतू होता का दुसरीची बाईक घेऊन जायचा? तर तुमचा अजिबात हेतू नव्हता. म्हणजे इथं काय आहे की बाबा चोरी झाली का? चोरी अजिबात झाली नाही. तुम्हाला पोलिसमध्ये जाऊन सांगावं लागेल की पोलीस साहेब, तिथं 2 बाईक होत्या, दोन्ही पल्सर होत्या. मला वाटलं ही आहे माझी म्हणून मी चुकून हे घेऊन गेलो. म्हणजे तुम्हाला तुमच्यावर चोरीचा गुन्हा दाखल
केला जात नाही किंवा तसं दाखल जरी झाला तर तुमचा इंटेन्शन तसा होता का? तर तसा तुमचा इंटेन्शन नव्हता. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल की मेन्स रिया काय आहे? मेन्स रिया म्हणजे काय आहे? जो कोणती कृती ॲक्टस रिअसमध्ये झालेली आहे, त्याचा मागं तुमचं इंटेन्शन किंवा हेतू किंवा उद्देश पाहणं, मोटिव्ह किंवा इंटेन्शन पाहणं महत्त्वाचं असतं. जर तुमचा हेतू चांगला असेल, म्हणजे वाईट हेतून तुम्ही ते काम केले नाही, नकळत तुमच्याकडून ते झालं, तर तुमच्यावर काय केलं जात नाही, गुन्हा नोंदवला जात नाही किंवा गुन्हा नोंदवला गेला तरी कोर्टामध्ये तुम्ही म्हणजे त्या गुन्ह्यासंदर्भामध्ये तुम्हाला पनिशमेंट केलं जाणार नाही. आता इथं बघा काही उदाहरण बघा, की ॲक्टस रिअस आणि मेन्स रिया. म्हणजे ॲक्टस रिअस आहे आणि मेन्स रिया नाही. ओके, ॲक्टस रिअस आहे, मेन्स रिया नाही. जर एखाद्या व्यक्तीने अपघाताने दुसऱ्या व्यक्तीचा हात धरून पळण्यास कारणीभूत ठरलेस, तर तो गुन्हा ठरत नाही, कारण त्यामागे गुन्हेगारी हेतू नव्हता. म्हणजे इथं बघा लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीनं काय केलेलं आहे, अपघाताने म्हणजे काय आहे, ॲक्सिडेंटली काय केलं, दुसऱ्या व्यक्तीचा हात धरला आणि हात धरून काय झालेला आहे, तो व्यक्ती पडला. तर तो गुन्हा होऊ शकतं का? नाही. का होऊ शकत नाही? कारण त्याचा तसा हेतू होता का त्या व्यक्तीला पाडण्याचा? तर अजिबात नव्हता. म्हणजे इथं मेन्स रिया आहे का? नाही. आता दुसरं बघा उदाहरण, मेन्स रिया आहे मात्र ॲक्टस रिअस नाही. जर कोणीतरी ठरवून चोरी करण्याचा विचार करत असेल, पण कृती केली नसेल, तर त्याला दोषी मानले जाणार नाही, कारण कृती झाली नाही. आता दुसरा बघा काय आहे, सिंपल आहे. अगोदर काय होतं, ॲक्शन होता, मेन्स रिया नव्हता. आता दुसऱ्याच्यामध्ये मेन्स रिया आहे मात्र ॲक्शन नाही, म्हणजे ॲक्टस रिअस नाही. याच्यामध्ये काय केलं, चोरी करायची होती, सर्व प्लॅनिंग झाली, मात्र चोरीच झाली नाही. तर त्याला आपण पनिशमेंट देऊ शकतो का? तर त्याला पनिशमेंट देता येत नाही. का? कारण चोरी झालीच नाही, आहे का नाही? आता इथं बघा दोन्हीही गोष्ट अस्तित्वात आहे. दोन्हीही गोष्ट अस्तित्वात आहे. ॲक्टस रिअस पण आहे आणि मेन्स रिया पण आहे. तर काय होईल, जर एखाद्या व्यक्तीने कोणाला मारण्याचा हेतू धरला आणि त्यानुसार कृती केली, तर ॲक्टस रिअस आणि मेन्स रिया दोन्ही सिद्ध होतात आणि तो गुन्हा मानला जातो. आलं का लक्षात? काय आहे, की कोणत्याही गुन्ह्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी पाहणं फार महत्त्वाचं आहे. एक आहे ॲक्टस रिअस आणि दुसरा आहे मेन्स रिया. ॲक्टस रिअस असेल आणि मेन्स रिया नसेल, तर गुन्हा सिद्ध होत नाही. ओके, समजा पुन्हा इथं बघा मेन्स रिया आहे आणि ॲक्टस रिअस नाही, तर गुन्हा होणार का? अजिबात नाही. आता दोन्हीही उपस्थित आहे. ॲक्टस रिअस पण उपस्थित आहे आणि मेन्स रिया पण उपस्थित आहे. गुन्हा होतो का? तर 100% गुन्हा नोंदवला जातो. आलं का लक्षात? 100% गुन्हा नोंदवला जातो. आता एक केस आहे आर वर्सेस चुनिंगम 1957 ची केस आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, आरोपी जो होता, आरोपीने काय केलेलं आहे, गॅस मोटर तोडून चोरीचा प्रयत्न केला. ज्यामुळे काय झालं, गॅस गळती झाली आणि एका व्यक्तीला विषबाधा झाली. आता इथं लक्षात ठेवा, जो कोणी व्यक्ती होता आरोपी, त्यानं काय केलेलं आहे, गॅस चोरीचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता गॅस गळती झालेली आहे आणि ही गळती होऊन एखाद्या व्यक्तीला काय झालं, विषबाधा झालेली आहे. आता त्या व्यक्तीला विषबाधा व्हायला पाहिजे अशी त्या व्यक्तीचं इंटेन्शन होतं का? असं अजिबात त्याच्याकडून इंटेन्शन नव्हतं. मग कोर्टानं काय केलेलं आहे, इंटेन्शन नसल्यामुळे कोर्टानं असं सांगितलं की आरोपी जो काय दोषी ठरवण्यासाठी त्याच्या हेतूची तपासणी झाली पाहिजे. फक्त गॅस गळतीमुळे झालेली हानी हा पुरेसा पुरावा नाही. म्हणजे लक्षात आलं का, की ज्या कोणी व्यक्तीला विषबाधा झालेली आहे, त्या विषबाधा पोहोचविण्याचा या व्यक्तीचा म्हणजे आरोपीचा हेतू होता का? तर त्याचा हेतू तसा नव्हता. त्याचा हेतू काय होता? चोरीचा होता. मात्र झालं काय? एखादा पॉइझन झालेला आहे. तर कोर्टानं सांगितलं की बाबा या व्यक्तीला, आरोपीला दोषी ठरवता येत नाही. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही क्वेश्चन असेल, तर तुम्ही आमच्या कमेंट्समध्ये मेन्शन करू शकतात. माझ्या चॅनलला लाईक करू शकतात आणि सबस्क्राईब करू शकतात. थँक यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.